त्या दिवशी ओ-टी-टीवर कालापत्तर नावाचा अमिताभ बच्चनचा सिनेमा बघत होतो आणि त्याच्यामध्ये दाखवलंय की तो खाण मालिक जो असतो, तो अत्यंत अनहायजेनिक कंडिशनमध्ये खाण कामगारांना काम करायला लावतो. शेवटी त्यात पाण्याची लाईन फुटते, बरेचसे कामगार मरतात आणि त्याचा प्रॉफिटसाठी तो हे काम करत राहतो. आज कितीतरी दशकं उलटली तरीसुद्धा ती भांडवलशाही मानसिकता कुठे ना कुठे तशीच डोकं वर काढते. कारण निमित्त असं आहे की ते 10 मिनिट डिलिव्हरीच्या बिझनेसेसमध्ये आयडिया खूप पॉवरफुल आहे. परंतु त्याच्या मागे त्याचा फलक्रम जो आहे हा डिलिव्हरी बॉयज आहेत. त्यांना तुम्ही किती अनहायजेनिक कंडिशनमध्ये काम करायला लावता किंवा किती स्ट्रेसफुल कंडिशनमध्ये काम करायला लावता. तुमचे जे डार्क स्टोर्स आहेत तिथे बेसिक मिनिमम हायजीन कंडिशन मेंटेन करतायत की नाही, या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो, जर का सस्टेनेबल बिझनेस काढायचा असेल तर तुम्ही कुठल्यातरी एका घटकाची पिळवणूक करून तो सस्टेनेबल पद्धतीने काढता येणार नाही. त्यातल्या सगळ्या घटकांना अल्टिमेटली त्याच्यामध्ये व्हॅल्यू दिसली पाहिजे, तरच तो बिझनेस खऱ्या अर्थाने फ्लरिश होऊ शकतो आणि मोठा होऊ शकतो. मला अशी आशा आहे की हे जे सगळे 10 मिनिट डिलिव्हरीवाले जे बिझनेसेस आहेत ते त्याची नोंद घेतील. अशा प्रकारच्या कंडिशन्स अनहायजेनिक असतील तर त्या इम्प्रूव्ह करतील आणि त्यांचा बिझनेस सस्टेनेबल होईल. अन्यथा सातत्याने एका गोष्टीची पिळवणूक होऊन बिझनेसेस सस्टेनेबल उभे राहू शकत नाहीत.